नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण MHT CET 2025साठी मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल हा क्रायटेरिया पाहिला होता आणि साधारणतः तुम्हाला सेशन कुठलाही असू देत त्या सेशनमध्ये जे काही पर्सेंटाईल येईल, पर्सेंटाईल म्हणजे नॉर्मलायझेशन आहे, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं या सेशनला बोनस मार्क 10 मिळालेत, या सेशनमध्ये बोनस मार्क 5 मिळालेत, सर आम्हाला बघा ना जास्त मार्क असून सुद्धा कमी पर्सेंटाईल, असं बिलकुल नसतं मित्रांनो. त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे नॉर्मलायझेशनसाठीचा, की कशा पद्धतीने ही सिस्टीम काम करते. त्यामुळं आपली जी सिस्टीम आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला पर्सेंटाईल स्कोअर दिला जाणार आहे, ती सिस्टीम त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि ती खूप ट्रान्सपरंटली काम करत आहे. ओके, आता आपण येऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे, की तुम्हाला कळलं असेल की तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला पर्सेंटाईल किती येणार आहे. आणि आपला जो MHT CET 2025चा निकाल आहे मित्रांनो, तर कधी लागणार आहे, तर तो लागणार आहे 16 जूनला आणि 2 जूनला याची इंटिमेशन नोट जी आहे, नोटिफिकेशन जे आहे, ती वेबसाईटवरती दिलेलं आहे. परंतु तिथं ब्रॅकेटमध्ये टेंटेटिव्ह असं लिहिलेलं आहे, म्हणजे 16 जूनच्या दरम्यान निकाल लागण्याची शक्यता आहे. तो अलीकडे पण 2 दिवस लागू शकतो किंवा एखाद दुसरा दिवस उशीर पण होऊ शकतो, हो की नाही. पण आता आपण मग निकालाची वाट बघत बसायचं का, तर बिलकुल नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय की आणखी आज जवळपास आज 5 तारीख आहे, तर 5 तारखेपासून 16 तारखेपर्यंत खरं तर तुमच्याकडे हा गोल्डन टाईम पिरियड आहे. आणि हा टाईम पिरियड तुम्ही कसा युटिलाइज करायचा, त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर उभा आहे. मित्रहो, ऐन वेळेला निकाल लागल्यानंतर आपली जी धावपळ उडणार आहे, धांदल होणार आहे, ती टाळायची असेल तर आजपासून कामाला लागा. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, तर तुम्हाला अंदाजे पर्सेंटाईल हे पहा. तुम्हाला 80 पर्सेंटाईल येऊ शकतं, 90 येऊ शकतं, 95 येऊ शकतं, 99 येऊ शकतं, 100 पर्सेंटाईल येऊ शकतं. पण काही जरी पर्सेंटाईल आलं तरी तुम्हाला मिळणारं कॉलेज किंवा तुम्हाला जे इंजिनिअरिंगमध्ये जे काही स्पेशलायझेशन करायचं आहे त्याच्यासाठीचं बेस्ट कॉलेज तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि तुम्हाला तेच कॉलेज मिळेल ही पण गॅरंटी नाही आहे, कारण तुमचं पर्सेंटाईल हे कमी जास्त होऊ शकतं. लक्षात येते तुमच्या. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडं अगोदरच कॉलेजची लिस्ट तयार असली पाहिजे. पण ही लिस्ट आपण करणार केव्हा, तर आपल्याला बेस्ट कॉलेजेस अगोदर माहिती करून घ्यावी लागतील आणि त्याच्यानंतर आपण एक शॉर्टलिस्ट कॉलेजची करू शकतो. सो चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण की महाराष्ट्रातले म्हणजेच पुण्यातले टॉप 10 कॉलेजेस कोणते ते इंजिनिअरिंगचे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं हे ड्रीम आहे की मला इंजिनिअरिंग करायचं तर पुण्याच्याच कॉलेजला करायचं आहे, हो की नाही. सो पुण्यामध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत जे की टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसने ओळखले जातात, बघूयात आपण वन बाय वन. पहा, आजचा व्हिडिओ आहे टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस. कुठले, तर पुण्यामधले. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रातले टॉपचे 10 कॉलेजेस आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत मित्रांनो, हो की नाही. सो कोणासाठी आहेत हे कॉलेज, फॉर द स्टुडंट्स हू स्कोर्स 96 प्लस पर्सेंटाईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी इथं मांडत आहे की ज्या विद्यार्थ्यांना 96 पेक्षा जास्त पर्सेंटाईल येईल, 96 पेक्षा जास्त पर्सेंटाईल येईल, त्यांनाच हे कॉलेज मिळणार आहेत. आता त्याचं कारण तुम्हाला पुढं समजणार आहे. मग तुम्हाला जर अंदाज असेल की तेवढं मार्क्स तेवढे पर्सेंटाईल मला येऊ शकतात, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ बेनिफिशियल आहेच आहे. पण जर तुम्ही कन्फ्यूज असाल 90 येते की 95 येते, तर कॉलेजेसची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे की का बरं या कॉलेजेसचा कट ऑफ एवढा जास्त आहे, म्हणजे 96 पेक्षा पुढे आहे. बघूया आपण. 96 प्लस पर्सेंटाईल इन MHT CET 2025. सो कोणते हे 10 कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांची अगदी मरमर आहे. खूप रात्रंदिवस अभ्यास विद्यार्थ्यांनी 11वी-12वीमध्ये केलेला आहे आणि CETमध्ये त्यांनी स्कोर आणण्यासाठी खूप धडपड केलेली, खूप छान पद्धतीने एक्झाम दिलेली. त्यामध्ये तुम्ही पण असू शकता आणि याच्याद्वारेच तुम्हाला हे कॉलेज मिळणार आहे. आणि हेच 10 कॉलेज का बरं महत्त्वाचे आहेत, बघूयात चला. सगळ्यात पहिलं कॉलेज, मी आता सिक्वेन्स उलट ठेवणार नाही, सगळ्यात पहिलं आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज कुठलं असेल मित्रांनो, तर ते आहे COEP. कोणतं कॉलेज आहे, COEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आणि या कॉलेजचा ॲड्रेस आहे, कुठं आहे हे कॉलेज नेमकं पुण्यामध्ये, तर विल्सले रोड, शिवाजीनगर, पुणे.
शिवाजीनगरला हे कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, पब्लिकचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, त्यामुळं हक्काचं कॉलेज आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे कॉलेज कोड आहे मित्रांनो 6006. कट ऑफ, आता सगळ्यात महत्त्वाचं मला याविषयी तुमच्याशी चर्चा करायची, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची याच्यातली मला ती कोणती आहे तर या कॉलेजचा कट ऑफ. आता हा कट ऑफ मी जो घेतलेला आहे तो आहे मित्रांनो कॉम्प्युटर सायन्सचा, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा या कॉलेजचा कट ऑफ, आणि तोही ओपन कॅटेगरीचा आहे. आता मी हे असं का केलं त्याचं कारण म्हणजे फर्स्ट राऊंडला कॉम्प्युटर सायन्स जनरली महाराष्ट्रामध्ये सगळीकडं कॉम्प्युटर सायन्सचाच, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचाच कट ऑफ हा सर्वात जास्त बघायला मिळतो मित्रांनो, आणि त्यातही ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा सगळ्यात जास्त असणार आहे रिझर्व्ड कॅन्डिडेटपेक्षा सुद्धा. मग बाकीचे स्कॉलरशिप आहेत, TFWS आहे किंवा रिझर्व्ड कॅन्डिडेट्स आहेत, हे सगळ्या कट ऑफबद्दल मी नंतर सेपरेट व्हिडिओजमध्ये बोलणार आहे. आता माझा मुद्दा आहे, मूळ मुद्दा तो म्हणजे कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पहा मित्रांनो, 100% आपलं मॅक्सिमम पर्सेंटाईल असणार आहे, हो की नाही. सो 99.95 काय वाटते तुम्हाला, 99.95 म्हणजेच तुम्ही बघू शकता 100% आसपास हा स्कोअर आहे. फक्त 0.05चा डिफरन्स जो आहे तो आहे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला खूप जास्त मार्क्स 170+ मार्क्स पाहिजेत CET मध्ये तर तुम्ही हे पर्सेंटाईल येईल असा विचार करू शकता. COEP हे कॉलेज खूप जुनं आहे मित्रांनो, अतिशय जुनं कॉलेज आहे, दगडी बिल्डिंग आहे त्याची कॉलेजची, आणि खूपच नामांकित असलेलं हे एक महाराष्ट्रातील कॉलेज आहे. त्याचं कारण मी सांगणारच आहे. फीस किती आहे या कॉलेजची तर तुम्ही फीस बघू शकता इथं किती आहे, 1.42 LPA. LPA म्हणजेच लॅक्स पर ॲनम. सो 1 लाख साधारणतः 42,000च्या आसपास ही फीस असेल जनरल कॅन्डिडेटसाठी. रिझर्व्ड कॅन्डिडेटसाठी ही फीस कमी होत जाईल, TFWS साठी ती फीस आणखी कमी होत जाईल. त्यामुळं त्या फीसबद्दल मी इथं चर्चा करत नाही. जनरली प्रत्येक स्टुडंटसाठी जे नॉन रिझर्व्ड कॅन्डिडेट आहेत, ओपन कॅटेगरी स्टुडंट आहे, त्यांच्यासाठी 1.42 ही फीस आहे त्याची. पुढे बघूया आपण पॅकेज किती आहे. साधारणतः तुम्ही ह्या कॉलेजमधून जर डिग्री घेत असाल तर पॅकेजची रेंज ती किती आहे ती बघणार आपण. तर 12 LPA 287 LPA 87 लाख हायेस्ट पॅकेज आहे मित्रांनो या कॉलेजमधून दिलं गेलेलं आतापर्यंत. सो 87 LPA आहे, आणि जर तुमचं काहीच नसेल तर इन बिटवीन रेंज तर सांगितले ॲव्हरेज 12 लाख तर तुमचे कुठंच गेलेले नाहीत. म्हणजे महिना 1 लाख रुपयाची नोकरी तुम्हाला ह्या कॉलेजमधून फिक्स मिळणार आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँचला असाल. ॲव्हरेज आहे हे 12 LPA. त्याच्यापासून पुढंच कोणाला 20 लाखाचं पॅकेज मिळू शकतं, कोणाला 30 लाखाचं मिळू शकतं, कोणाला 50 लाखाचं मिळू शकतं. 87 लाखापर्यंत या कॉलेजेसमधून पॅकेजेस गेलेले आहेत. हायेस्ट पॅकेज रेंज आहे ही. यू कॅन कन्सिडर दिस ॲज ॲव्हरेज पॅकेज. आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं मित्रांनो तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो मी बोलत होतो पॅकेजेसबद्दल. जे पॅकेज कॉलेजमधून दिलं जातं म्हणजेच प्लेसमेंट केल्या जातात, ज्या कंपनीज कॉलेजमध्ये येतात, वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल कंपनीज, मल्टीनॅशनल कंपन्या ह्या प्रत्येक कॉलेजला व्हिजिट करत असतात, आणि तिथून त्यांना जे काही त्यांचे ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत आणि त्यांचे क्रायटेरिया आहेत ते सगळं कव्हर करून नंतर विद्यार्थ्यांना पॅकेजेस अनाऊन्स केले जातात, त्या कंपनीमध्ये जॉब दिला जातो. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला ज्यांना कोणाला इंजिनिअरिंग करायचं त्या विद्यार्थ्यांना परत मी सांगतोय की तुम्हाला त्या कॉलेजमधून डिग्री घेतली असता त्या कॉलेजमध्ये कुठल्या कंपन्या व्हिजिट करतात हे महत्त्वाचं आहे. त्याचं कारण काय सांगतो, 1 मिनिट पहा. कारण काय की जी प्लेसमेंट असते तिथं जी कंपनी येते त्या कंपनीचं ठरलेलं असतं की ती नॅशनल असू शकते, इंटरनॅशनल कंपनी असू शकते, आणि ती ब्रँडेड असते, ती पॅकेज तुम्हाला जास्तीत जास्त देऊ शकते. म्हणून हा सगळा जो खेळ आहे इंजिनिअरिंगचा तो फिरतो मित्रांनो पॅकेजेस भोवती, प्लेसमेंट भोवती. आता प्लेसमेंटसाठी मग तेवढ्याच दमदार दर्जेदार कंपन्या आल्या पाहिजेत कॉलेजला व्हिजिट करायला, तर ते आपल्या तिथल्या विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगलं पॅकेजेस देऊ शकतात, आणि त्यासाठी त्यांना विद्यार्थी पण चांगले पाहिजेत. मग ते जाणार कुठे तर चांगल्याच कॉलेजकडे जाणार, हो की नाही. सो या कॉलेजमध्ये COEP मध्ये कुठल्या कंपन्या, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याबद्दल बोलतोय मित्रांनो आपण, महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे. इथं तुम्हाला कट ऑफ एवढा लागणार आहे 99.95. प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या पहा. आता इथं मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून काही कंपन्या लिहिलेल्या आहेत, एक ॲव्हरेज ह्या कंपन्या येतात म्हणून, पण याच्यापेक्षा आणखी पण खूप साऱ्या वेगवेगळ्या कंपन्या या कॉलेजला व्हिजिट करतात आणि प्लेसमेंट देऊन जातात विद्यार्थ्यांना, जी की प्लेसमेंटची रेंज तुमच्या समोर आहे. सो कुठल्या कंपन्या आहेत मित्रांनो, मास्टरकार्ड,
समजून घ्या. मास्टर कार्ड जे की आपले ATM कार्ड वगैरे बनतात, क्रेडिट कार्ड वगैरे बनतात, ते कार्ड बनवणारी कंपनी म्हणजेच मास्टर कार्ड, रुपे कार्ड ह्या ज्या कंपन्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या खूप ब्रँडेड कंपन्या आहेत ज्या की CYP ला व्हिजिट करतात आणि तिथल्या विद्यार्थ्यांना जॉब देऊ शकतात. DMW आहे, IBM ही खूप नामांकित कंपनी आहे मित्रांनो. बजाज फिन्सर्व आहे, ब्ल्यू स्टार आहे, ब्ल्यू स्टारचे AC वगैरे तुम्ही पाहिले असतील. हुंडाई, टाटा, वेल्स फार्गो, आरसेसियम खूपच ब्रँडेड कंपनी आहे. आता हे हुंडाई वगैरे, टाटा वगैरे, टाटा मोटर्स तुम्हाला माहिती आहे, टाटाची गाड्या बनतात सगळ्या, हुंडाईच्या गाड्या बनतात वेगवेगळ्या. त्यानंतर हिल्टी, सिटी, डिशॉ अँड को ही पण कंपनी नॅशनल कंपनी आहे मित्रांनो. फिलिप्स तुम्हाला माहिती आहे, फिलिप्स कंपनी. वर्लफूल आहे, टेक्सास आहे, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, JP मॉर्गन आहे, एनविडिया आहे, एमर्सन आहे, बॅक्स्टर आहे, ॲटलास कॉपको आहे, रिलायन्स आहे मित्रांनो, ओरॅकल आहे, TCS खूपच नामांकित असलेली कंपनी आहे मित्रांनो, तोशिबा. ह्या सर्व कंपन्या COEP कॉलेजला प्लेसमेंटसाठी अगदी तत्पर असतात. थर्ड इयरच्या नंतरच इंटर्नशिप दिल्या जातात विद्यार्थ्यांना. काही विद्यार्थ्यांना इंटर्नशिपमधून घेतलं जातं, स्टायपेंड अगोदर देऊन नंतर परमनंट केलं जातं. तिथंच त्यांना पॅकेजेस पण अनाऊन्स होतात जॉबचे, आणि काही विद्यार्थ्यांना डायरेक्ट रिक्रुटमेंट पण मिळते. सो दीज आर दी टॉप रिक्रुटर्स फॉर COEP कॉलेज पुणे. तुम्ही सर्व माहिती याच्यामध्ये पाहिलेली. याच्यापेक्षा डिटेल पण मी व्हिडिओ, याचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवणारच आहे. आता सध्या तरी तुम्ही फोकस करा की याचा कट ऑफ किती आहे आणि फीस किती आहे आणि पॅकेज किती दिलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट जो आहे तो तुम्हाला फार कुठं बघायला मिळणार नाही. जो मी इथं फोकस केला आहे ते म्हणजे या कॉलेजमध्ये येणाऱ्या कंपनीज कुठल्या आहेत. कंपनी खूप मॅटर करते मित्रांनो. IBM कुठं जाते, IBM कुठं पण जात नाही मित्रांनो, कुठल्या पण कॉलेजला व्हिजिट नाही करत. स्टँडर्ड कॉलेजेसलाच ती व्हिजिट करते, कारण तिथं जाणारे विद्यार्थी पण हुशारच आहेत. आता हे हुशारच विद्यार्थी असणार ना, ज्यांचा कट ऑफ 99.95 येतो, म्हणजे हे विद्यार्थी ऑलरेडी त्यांनी त्यांची हुशारी दाखवली, CET मध्ये सिद्ध केले त्यांनी की आम्ही हुशार आहोत, हो की नाही. सो कमिंग टू द कॉलेज नंबर 2, सेकंड रँक असणारं कॉलेज पुण्यामधलं कुठलं आहे मित्रांनो, तर ते आहे PICT हे जे कॉलेज आहे रँक नंबर 2 मध्ये येतं मित्रांनो. आता पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हा त्याचा लॉंग फॉर्म होतो, पण शॉर्टकटमध्ये याला सगळेजण PICT नावाने ओळखतात, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. ॲड्रेस पण तुम्हाला दिलेला आहे, मी तुम्ही रिपीट करून व्हिडिओमध्ये बघू शकता. सर्वे नंबर 27 नियर त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ कॅम्पस, धनकवडी पुणे. एवढं जरी लक्षात ठेवलं, धनकवडी एरियामध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे. कॉलेजची एक साधारण बिल्डिंग तुम्हाला दाखवला मी, तुम्ही डिटेल्समध्ये परत पण तिथं गेल्यानंतर व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण कॅम्पस पाहायला मिळू शकतो. 6271 हा त्याचा कोड नंबर आहे. कट ऑफ पहा मित्रांनो, COEPचा कट ऑफ किती होता, 99.95 CS साठीचा, आणि त्याच्यावरूनच बाकीचं पण ॲव्हरेज चलत राहणार आहे. याचा कट ऑफ 99.75 आहे, म्हणजे तो 95 होता, हा 75 आहे, थोडासा कट ऑफ कमी आहे, फक्त 0.20 ने कट ऑफ कमी झाला. इथं विचार करा त्याची इनटेक किती आहे, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 0.20 नेच फक्त हा डिफरन्स आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर फीस मात्र त्या कॉलेजपेक्षा याची थोडीशी कमी आहे, 1.10. आता हे फीस पण फिक्स नसते मित्रांनो, थोडीफार 10-20 हजार इकडं तिकडं होणार आहे, पण रेंज 1.10 म्हणजेच 1,10,000 साधारणतः वार्षिक फीस आहे. पॅकेज कुठपासून कुठपर्यंत आहे, तर 10 लाखापासून 47.28 47.28 म्हणजेच 10 ते 47 लाखापर्यंत हे पॅकेजेस रेंज याची आहे. कमीत कमी 10 लाख तर तुमचं पॅकेज कुठंच गेलं नाही PICT मधून जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल मित्रांनो. तर कंपन्या कुठल्या आहेत चला बघूया आपण. सिमेन्स, स्टँडर्ड इंटरनॅशनल कंपनी, एस्प्रेसिव्ह सिस्टीम्स, ATN सिस्टीम, सगळ्या इंटरनॅशनल कंपन्या आहेत मित्रांनो. FINIQ, ट्रायोलॉजी इनोव्हेशन्स, अवाया, फोनपे, तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये फोनपे आहे मित्रांनो. फोनपे, UBS स्टँडर्ड कंपनी, डच बँक, BMC सॉफ्टवेअर, ZS असोसिएट्स, ट्रेसलिंक, ॲडॉब, गोल्डमन सॅक्स, टिया इंडिया, बार्कलेज, EQ टेक्नॉलॉजीज, मास्टरकार्ड, बेनी मेलन, तोशिबा, HSBC, वर्टियस इंडिया, आयडियाज, उगम, एमडॉक्स स्टँडर्ड कंपन्या आहेत सगळ्या, ओरॅकल, HDFC बँक, कॉग्निझंट. एक कंपनी मित्रांनो एवढी स्टँडर्ड आहे, तुम्हाला इथे एक छोटं नाव दिसतंय FINIQ, पण ह्या कंपन्या एवढ्या स्टँडर्ड आहेत मित्रांनो, अखंड भारतच नाही तर भारताबाहेरचे सुद्धा विद्यार्थी
जगभरातले विद्यार्थी या कंपन्यांना काम करण्यासाठी तळमळ करतात मित्रांनो, पण ह्या कंपन्या कोणालाही जॉब देत नाहीत. त्यासाठी तुमच्याकडं ब्रँड नेम पाहिजे. तुम्ही PICT मधून इंजिनिअरिंग झालेली पाहिजे, तुम्ही COEP मधून इंजिनिअरिंग झालेली पाहिजे. सो ब्रँडेड कंपन्या आहेत ह्या सर्व, आणि ह्या कंपन्या या कॉलेजला व्हिजिट करतात, रिक्रुटमेंट देतात, आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे जे पण काही IQ लेवल असेल, जे काही त्यांचं स्किल डेव्हलप झालेलं असेल, त्याच्यानुसार त्यांना पॅकेजेस अनाऊन्स केले जातात. चलो आपण कॉलेज नंबर 3 आहे मित्रांनो. पहा, तुम्ही पाहू शकता क्युमिन्स, पुण्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कॉलेज. आता ह्याचा रँक 3rd काय आणि 4th काय, 3 किंवा 4 नंबरला हे कॉलेज येतच. पण क्युमिन्स हे जे कॉलेज आहे मित्रांनो, ते खास वुमन कॉलेज आहे. महिलांसाठी, मुलींसाठी हे कॉलेज खूप खूप महत्त्वाचं आहे. परत एकदा ऐका, मुलींसाठी हे कॉलेज खूप महत्त्वाचं आहे, कारण हे कॉलेजच फक्त मुलींसाठी आहे. त्यामुळं मुलींनी ते सगळ्यात पहिला प्रेफरन्स, ज्यांना खूप चांगलं पर्सेंटाईल येणार आहे ना, 99 पर्सेंटाईल ज्या मुलींना येण्याची शक्यता आहे, ज्यांचे मार्क्स 170+ जात आहेत, त्या मुलींनी लक्षात ठेवा, तुमच्यासाठी दी बेस्ट कॉलेज आहे. कारण दी बेस्ट कॉलेज कशावरून ठरतं, तर कोण येतंय बाबा तिथं, कोण येतंय पहा. ॲमेझॉन, कोण येतंय, सिटी, टेक महिंद्रा, कॉर्प्स, HSBC, सिमेन्स, बार्कलेज, ओरॅकल, HCL, गोल्डमॅन सॅक्स, L&T टेक्नॉलॉजी, मायक्रोसॉफ्ट. तुम्हाला दाखवतो मी, वाटल्यास काय जादू आहे ह्या सगळ्या कॉलेजेसची. 1 मिनिट तुम्हाला मला दाखवायचंय, 1 मिनिटासाठी बघूया आपण. आता मी एक्झॅक्ट प्लेसमेंटसाठी हे पहा, तुम्ही पहा, हे पहा, ॲमेझॉन, ॲडॉब, आता सांगितलं मी ॲडॉब, मायक्रोसॉफ्ट, हे प्लेसमेंट झालेले स्टुडंट आहेत मित्रांनो. कॉलेज हे वालचंदचं आहे, परंतु समजून घ्या, मला जे एक्झाम्पल सध्या देता आलं ते मी देतोय, बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहिन मी, बोलेन तुम्हाला. गुगल, अजून पहा, हे पहा, हे जयनं तर कमालच केलेली, ह्याची रुब्रिक कंपनी मार्फत 1.5 CR, 1.5 करोडचं पॅकेज, 54 lakhs गुगलने अनाऊन्स केलेलं पॅकेज तुम्ही पाहू शकताय. खूप साऱ्या प्लेसमेंट, हे पहा, क्रेडने प्लेसमेंट दिलेले 52 lakhs. डेल कंपनीचे कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट कॉम्प्युटर्स रिलेटेड, डेल कंपनी जी की स्टँडर्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे मित्रांनो, डेल कंपनीची प्लेसमेंट आहे. मायक्रोसॉफ्ट 51 LPA, 38 LPA, ॲमेझॉन. सो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं, जर 52 लाख, 55 लाख, 54 लाख असे जर तुम्हाला प्लेसमेंट मिळत असतील आणि मुलींना सुद्धा तेवढे पॅकेजेस मिळालेत. आता हे खास मुलींसाठी कॉलेज आहे, त्यामुळे मुलींनी तर ह्या कॉलेजला पॉईंट आउट करून ठेवा. मार्क नंबर 1 करायचं याला. COEP पेक्षा सुद्धा जास्त प्राधान्य तुम्ही याला द्या, कारण आता सध्या कंपनी जेवढ्या पण स्टँडर्ड आणि मल्टीनॅशनल कंपनी आहेत ना मित्रांनो, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की ॲटलिस्ट 30 to 40% गर्ल्स, मुलींना जास्त प्राधान्य आहे. 60% तर बॉईज असणार आहेत, पण गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे आपल्या, त्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीनुसार ॲटलिस्ट 30% तर गर्ल्स पाहिजेत, आणि मग मुलींना जॉब मिळण्याचे चान्सेस वाढले ना. आणि हे कॉलेज वुमन्स कॉलेज आहे. प्लेसमेंट बघा, आता मी सांगितलं ॲमेझॉनला प्लेसमेंट झालेले 52 लाखापर्यंत प्लेसमेंट ॲमेझॉनने दिलेली आहे. फोनपे कंपनी आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्टची तुम्हाला आत्ता दाखवल्यात प्लेसमेंट झालेल्या की 50 लाख, 42 लाख, 30 लाखापर्यंत पॅकेजेस मायक्रोसॉफ्टने दिलेले आहेत. आणि हे इतर कंपन्या नाही देऊ शकत. ज्या लोकल कंपन्या असतात ना मित्रांनो, ते पॅकेज देऊ शकत नाही. ते 5 लाख देतात, 4 लाख देतात, 3 लाख पॅकेज देतात. आता मला सांगा, वर्षभरात 12 महिन्याभर काम केल्यानंतर आपल्याला जर समजा वर्षाला 12 लाख रुपये मिळाले आणि तेच वर्षभर काम करून आपल्याला 50 लाख मिळाले, फरक आहे ना. जे आपली ध्येय, जे आपली स्वप्न, जे आपल्या आईवडिलाचं ड्रीम आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. विचार करा हा, ड्रीम आपल्याला पूर्ण करायचं आहे, आपल्याला घर बांधायचं आहे, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, किंवा आपल्याला गाडी घ्यायची आहे, आणि आपलं जर पॅकेज समजा 4 लाखाचं असेल तर आपल्याला एक गाडी घेण्यासाठी 5 वर्ष थांबावं लागेल. पण आपलं जर पॅकेज 50 लाखाचं असेल तर आपण तेवढ्या एका वर्षामध्येच आपली दोन्ही स्वप्न पूर्ण करू शकतो. म्हणजे आपल्याला जे आपलं ध्येय गाठायचं आहे ते कमी वेळेत गाठता येऊ शकतं मित्रांनो. हे साधं गणित आहे यशाचं. त्यामुळं ह्या कंपन्या एवढ्या मॅटर करतात, आणि ह्या कंपन्या ह्याच कॉलेजला येतात हो, लोकल कॉलेजेसला येत नाहीत. त्यामुळं तुमचं इथं जाणं खूप महत्त्वाचं आहे, या कॉलेजेसला जाणं खूप महत्त्वाचं आहे. मुलींना लक्षात ठेवा, क्युमिन्स टॉप प्रायोरिटी पाहिजे तुमची क्युमिन्सची. ओके, चलो नेक्स्ट. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, सर क्युमिन्सचाच फर्स्ट प्रेफरन्स देणार आहे. मुलींनी सगळ्या लक्षात ठेवा, ज्यांना गॅरंटी आहे की मला 99% येणार आहेत, या कॉलेजचा फर्स्ट प्रेफरन्स द्या तुम्ही. खूप चांगलं कॉलेज आहे, खूप स्टँडर्ड कंपनीज येतात.
4 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, VIT. VIT नावानेच तुम्ही पण ओळखणार आहेत आणि हे शॉर्टमध्ये तेच तुम्हाला लक्षात राहील. ॲड्रेस 666 अप्पर इंदिरानगर, बिबेवाडी, पुणे. सो एवढं जरी लक्षात ठेवलं बिबेवाडी एरियामध्ये आहे. जसं क्युमिन्सचा ॲड्रेस काय होता पहा, कर्वेनगरला क्युमिन्स होतं, हो की नाही. सो क्युमिन्सचे डिटेल्स मला सांगायचे राहिले. क्युमिन्सचा कॉलेज कोड दिलेला आहे तुम्हाला. क्युमिन्सचं जे कट ऑफ आहे पहा तुम्ही किती आहे, 99.21. COEPचं होतं 99.95. त्याच्यानंतर 2 नंबरचं आपलं कॉलेज PICTचं कट ऑफ आहे 99.75, 0.20चा डिफरन्स. क्युमिन्समध्ये पहा 99.21, थोडासा आणखी 0.30ने ते कमी व्हायला लागले, जास्त नाही, 30-40ने, 0.30, 0.40ने ते कमी होत चाललेलं आहे. त्यानंतर फीस 1.75 LPA आहे. फीसकडं मित्रांनो तुम्ही लक्ष नाही द्यायचं. सगळ्यात महत्त्वाचं, फीस तुम्ही जरी भरत असाल, जरी तुम्हाला वाटत असेल की फीस जास्त आहे, पण पुढे मिळणारे पॅकेजेस पण तेवढे जास्त आहेत मित्रांनो. आता तुम्हाला दाखवलं मी 52 लाख, 55 लाख, 57 लाख, काहीला तर त्याच्यापेक्षा जास्त पण पॅकेजेस आहेत. त्यामुळे जेवढं कॉलेज चांगलं तेवढी चांगली प्लेसमेंट तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी विचार नका करू की फीस किती आहे. आता ह्याच्यात तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे पण मिळवता येतात. TFWSला तुम्ही अप्लाय करू शकता. TFWSचा एक मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला देणार आहे की जर तुमचं त्याच्यामध्ये मेरिट रँक बसला तर मग फीस तुमची एवढी राहणारच नाही, ती लाखाच्या आतील 50-60 हजारावर येऊ शकते. सो फीसकडे अजिबात लक्ष देऊ नका. कॉलेजची क्वालिटी, विद्यार्थ्यांची मरमर असते विद्यार्थी मित्रांनो, हे मिळत नाहीत कॉलेजेस. हे टॉप रँकिंग कॉलेज आहेत, महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपचे कॉलेजेस आहेत. त्यामुळं तुम्ही फीसकडे बघत बसू नका. फीसचं ॲडजस्टमेंट करा. थोडासा त्रास होईल समजा, पण फीस पॅरेंट्सला समजून सांगा की भविष्यात मी आपले सगळे स्वप्न 2-4 वर्षामध्ये पूर्ण करणार आहे. त्यामुळं सध्या महत्त्वाचं तुमच्यासाठी ते पहा, पॅकेजेस किती आहे त्याचे. 12.69 LPA ॲव्हरेज पॅकेज, तेवढं तर मिळणारच आहे. पण तुमचं स्किल चांगलं असेल कॉलेजमध्ये तर 50 LPA पर्यंत, 50 लाखापर्यंत या सुद्धा कॉलेजने काय केलेले आहेत, पॅकेजेस दिलेले आहेत क्युमिन्स. नेक्स्ट पहा, VITकडे आलो आपण. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबेवाडीला आहे. 6273 कॉलेज कोड. 99% लागते मित्रांनो. 4थ्या कॉलेजकडे आलो आपण. अजून सुद्धा 99चा आकडा हल्ला नाही. 99% या सुद्धा कॉलेजला तुम्हाला 99% लागणार आहे. पॅकेज फीस आहे 2.06. फीस थोडी जास्त आहे, आणखी थोडी कमी जास्त होणार आहे. याच्यात आणखी थोडी वाढवूनच असते दरवर्षी. परंतु लक्षात ठेवा, फीसकडं परत एकदा मी सांगतोय, लॅक्स पर ॲनम म्हणजे वर्षाला 2 लाख, तर 4 वर्षाचे 8 लाख होते. पण फीसपेक्षा महत्त्वाचं हे जे आहे ना, हे खूपच मॅटर करते मित्रांनो. कारण हे तुम्हाला लोकल कॉलेजला मिळणार नाही, हे येणार पण नाही तिकडं. हे पहा, मर्सिडीज बेन्झ ऐकलंय का नाव? कितीतरी मुलं आम्हाला सांगतात आमच्या ऑफलाईन बॅचेसमध्ये. मी जर विचारलं तुझं स्वप्न काय, मला मर्सिडीज बेन्झ गाडी घ्यायची. मर्सिडीज बेन्झ इंटरनॅशनल कंपनी आहे मित्रांनो. अशा कंपन्या बॉश इंडिया आहे, जॉन डियर आहे, किर्लोस्कर आहे, इन्फोसिस आहे, ॲसेंचर आहे, एमर्सन आहे, डेलिव्हट आहे, गोदरेज आहे, SNS आहे, फोर्ब्स, मार्शल, ओरॅकल, हनीवेल, VVF इंडिया लिमिटेड, सनगार्ड, कॉग्निझंट आहे, मॉर्गन स्टॅनले, हे पण इंटरनॅशनल कंपनी आहे मित्रांनो. विप्रो, भारतातल्या सुद्धा टॉपच्या कंपन्या या ठिकाणी VITमध्ये, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मित्रांनो हे एवढं महत्त्वाचं आहे ना, तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा ह्या कंपन्यांचे. माझा हा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा असणार आहे, लाखो विद्यार्थी ह्या व्हिडिओला बघणार आहेत. त्याचं कारण की सगळ्यात महत्त्वाचा माझा फोकस हे तर आहेच मित्रांनो. हे पहा, तुम्हाला कॉलेजला जायचं आहे, तुमचं पर्सेंटाईल आल्यानंतर त्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे, त्या कट ऑफनुसार तुम्ही जाणार आहे. पण काही विद्यार्थी निगेटिव्ह विचार पण करतील, फीस जास्त आहे वगैरे. फीस महत्त्वाचीच नाही, तुम्हाला मिळणारी क्वालिटी. हे जे इन्स्टिट्यूट आहे ना मित्रांनो, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे, हे ब्रँड आहे बॉस. ब्रँड बोलते इसको ब्रँड बोलते, ब्रँड. VITचा पासआउट स्टुडंट म्हणजे भारीच असणार. त्यामुळं सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या इथं व्हिजिट करतात. ओके, सो व्हिडिओ पुन्हा रिपीट करून बघा. मी ॲड्रेस दिलेला आहे, कोड दिला आहे, फीस दिला आहे, पॅकेजेस दिले आहेत, तुम्हाला कंपन्यासुद्धा कुठल्या येतात ते दिलेले आहे. आणि मी परत सांगतोय, बाकीच्या मला माहीत नाही काय आहे ते, पण बाकीच्यापेक्षा मला महत्त्वाचं काय वाटतंय, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ह्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे हे. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. हे तर आहेच, आपल्याला ती अट आहे. पण इथं तुम्ही फीस वगैरेसाठी बघू नका. पॅकेज महत्त्वाचं नाही. पॅकेज तुम्हाला 10 लाख बी मिळू द्या, तुम्ही स्किलनुसार त्याचं 20 लाख नंतर पण करू शकता. अनाऊन्समेंट तुमची पॅकेज कंपनी घेताना तुम्हाला 12 लाख देऊन घेऊ शकते. पण तुम्ही जर तिथं चांगलं काम केलं तर 12चे 22 व्हायला आणि 22चे 45 व्हायला वेळ नाही लागणार, हो की नाही. साधं गणित आहे. म्हणजे तुमच्या स्किलवरती डिपेंड आहे. नंतर पण तुमची पगार वाढू शकते. फक्त तुम्ही ह्या कंपन्यांमध्ये एंट्री मिळवणं गरजेचं आहे. काय महत्त्वाचं आहे? एंट्री महत्वाची है. चलो 5 नंबर को जा रहे हैं हम.
5 नंबरचं पुण्यातलं म्हणजेच महाराष्ट्रातलंच टॉप 5 कॉलेज जर बघितलं आपण, अजून आपण मुंबईकडे गेलेलो नाही, मुंबईचा व्हिडिओ माझा सेपरेट असणार आहे मित्रांनो. सोलापूर रिजन जो आहे, मराठवाडा रिजन जो आहे, सेपरेट व्हिडिओज बनवणार आहे मी. प्रत्येक कॉलेजची अशीच इत्थंभूत माहिती देणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण हेच 10 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुमची शॉर्टलिस्ट अशी एकदम जबरदस्त झाली पाहिजे. 30 असे इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही निवडून ठेवायचे आहेत. फक्त या व्हिडिओजमधून तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर कळणारच आहे. टॉप 30 कॉलेजेसची लिस्ट बनवून ठेवायची आपल्याला. रिझल्टची वाट बघू नका. रिझल्ट 16, 15, 18, 20 तारखेला कधी पण लागू द्या. महत्त्वाचं हे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता मी बोलतोय कोणासाठी, किंवा 96+ पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांसाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय बोलणार आहे की 90 ते 95 ज्यांचं पर्सेंटाईल असणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असेच जे टॉपचे कॉलेजेस आहेत आणि तुम्हाला कसं तिथं पोहोचता येईल त्याचा मी क्लू देणार आहे. ठीक आहे. सो कॉलेज नंबर 5 आहे PCCOE. आता PCCOE इथंच तुम्हाला कॉलेजचं गेट दिसत आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. कुठं आहे लोकेशन, तर सेक्टर 26 प्राधिकरण नियर आकुर्डी रेल्वे स्टेशन पुणे. चिंचवड एरियामध्येच येत आहे प्राधिकरण नियर आकुर्डी रेल्वे स्टेशन पुणे. ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला, स्क्रीनशॉट काढून ठेवा. सो कॉलेज कोड आहे 6175. कट ऑफ किती आहे मित्रांनो पहा. आता 99 पासून थोडंसं कमी, 1% आपण कमी आलो. 98.73 कट ऑफ आहे, थोडासा पहिल्या 4 कॉलेजपेक्षा कमी आहे. फीस 1.77 LPA आहे. पॅकेज कुठून सुरू होतं, 6 लाखापासून सुरू होतं, 6 lakhs per annum. आणि रेंज 60 लाखापर्यंत पॅकेजेस आहे. हायेस्ट पॅकेज या कॉलेजचं 60 लाखापर्यंत आहे मित्रांनो. सो दिस इज अगेन वन ऑफ द स्टँडर्ड कॉलेज म्हणेन मी. ओला उबर ज्या आहेत ट्रॅव्हलिंग कंपन्या ज्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये हे सगळंच ऑल ओव्हर सगळीकडंच ज्या ट्रॅव्हलिंग कार पॅसेंजर कार्स वगैरे आहेत त्यांच्यासाठीचे आहे. ट्रायोलॉजी इनोव्हेशन्स आहे, डाटा इन्साइट्स आहे, ZF इंडिया आहे, मॉर्गन स्टॅनले, प्रत्येक दाला ॲमेझॉन, क्लाउडीरा, वॉलमार्ट ग्लोबल, डायरेक्टी, कोनिका जापनीज कंपनी आहे मित्रांनो, कोनिका, Source.1, सिनॉप्सिस, हे डायफुकू जापनीज कंपनी आहे, टेकफर्म जापनीज कंपनी आहे, परत एकदा ध्रुवा तुम्हाला पॅकेज दाखवलं मग अशी क्रेडवाल्याने दिलेलं आहे बघा 34 लाखाचं पॅकेज. वर्टियस इंडिया, EQ टेक्नॉलॉजीज, एक से बडकर एक कंपनी आहेत, एक से बडकर एक. आणि आपण 5व्या कॉलेजवर आहे मित्रांनो. सगळ्या मल्टीनॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्या, नॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्या तुम्हाला इथे येताना दिसत आहेत, व्हिजिट करताना दिसत आहेत. इंटर्नशिपमध्येच विद्यार्थ्यांना काही स्टायपेंड देऊन काही विद्यार्थ्यांना डायरेक्ट रिक्रूट करत आहेत. त्यांची एक प्रोसेस असते, त्याच्याबद्दल पण मी नंतरच्या एका व्हिडिओमध्ये बोलणार आहे की ह्या कंपन्या अपॉइंटमेंट देतात कशी नेमकं आणि जे पॅकेजेस देतात ते कुठल्या फॉर्ममध्ये असते. आता 60 लाखाचं पॅकेज ज्याला मिळालं आहे त्याला सगळी कॅशच मिळते का, तर तसं काही नसतं. काही अदर थिंग्ज असतात ज्या की त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे. तुम्हाला जेवढी आवश्यक कॅश आहे त्याच्यातली कॅश दिली जाते आणि उरलेले जे असते ते स्टॉक्स वगैरे असं कोरिलेटेड फॉर्मॅट आहे पेमेंटचा. चलो नंतर बघूया आपण. नेक्स्ट 6 नंबरचं कॉलेज आहे PVG म्हणजे पुणे विद्यार्थी गृह. लक्षात ठेवा, पुणे विद्यार्थी गृह पण शॉर्ट फॉर्म आहे PVG. 6 नंबरच रँक आहे ह्या कॉलेजचा. मेरिटनुसार सुद्धा तुम्ही बघू शकता 98च्या नंतर 97.75 म्हणजे 98च्या अगदी जवळ कट ऑफ याचा आहे मित्रांनो. फीस कमी आहे, 1.21 आहे. पॅकेज 5.36 पासून 30 LPA, जवळपास 5.5 लाखापासून 30 लाखापर्यंत याचं पॅकेज आहे. PVG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कुठं आहे, सदाशिवपेठ पुणे. भर पुण्यातच आहे, सदाशिवपेठ पुणे सेंटर्ड कॉलेज आहे आणि खूप जुनं कॉलेज आहे हे पण मित्रांनो. PVG जे कॉलेज आहे ते खूप जुनं कॉलेज आहे. कुठल्या प्लेसमेंटसाठी कंपन्या येतात पहा, बाल्मर लॉरी UAE युनायटेड स्टेट्स पहा, UAEची कंपनी आहे. दायची सायमी जापनीज कंपनी आहे. प्रिन्सिपल ग्लोबल, सायटेल आहे, TCS आहे, इन्फोसिस आहे, कोनिका जापनीज, IBM, परत एकदा ब्रोज, KPIT, SPP, टॉयो इंक्स, रेनॉल्ट, निसान मोटर कंपनीज आहेत. ॲसेंचर टॉपची कंपनी आहे मित्रांनो, ॲसेंचर, झेट्रिक, NG कॉर्पोरेट सोल्युशन्स. सो वेगवेगळे एवढ्या स्टँडर्ड आणि ब्रँडेड कंपन्या सगळ्या या सुद्धा कॉलेजला पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जे आहे या कॉलेजला व्हिजिट करतात मित्रांनो आणि छान छान प्लेसमेंट विद्यार्थ्यांना देतात. 7 नंबरचं जे कॉलेज आहे प्रायव्हेट कॉलेज आहे मित्रांनो, परंतु त्याच्या नेचरवर जाऊ नका, स्टेटसवर जाऊ नका. DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो कॅम्पस खूप जबरदस्त आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे. फीस 1.35 आहे. कट ऑफ कडे पहा 97.63.
हा किती होता पहिला PVGचा पहा 97.75, 97.75 कट ऑफ आहे. आणि पुढचा कॉलेज आपला जो आहे DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आकुर्डी. हे महत्वाचं आहे कारण DY पाटीलचं एक कॉलेज नाही, पिंपरीला पण आहे. पिंपरीपेक्षा जास्त मेरिट आणि जास्त स्टँडर्ड आकुर्डीच्या कॉलेजचे, त्यामुळे लक्षात ठेवा 3 कॉलेज आहे त्यांचे. तसं तर आकुर्डीचं जे कॉलेज आहे ते टॉपचं, त्याचा कट ऑफ पण मी तुम्हाला दाखवलं की हा 2024चा कट ऑफ आहे. फीस तेवढी आहे. पॅकेज कुठून आहे तर ॲव्हरेज 4 लाखापासून ते 52 लाखापर्यंत पॅकेज आहे. लॅक्स पर ॲनम, 4 to 52 lakhs पर ॲनम पॅकेज पण खूप छान आहे त्या कॉलेजचे. आणि खास करून आकुर्डी हे परत मी सांगतोय की लक्षात ठेवा कारण त्याचे 2-3 कॉलेजेस आहेत. कुठल्या कंपन्या येतात? मायक्रोसॉफ्ट आहे, ॲसेंचर आहे, TCS आहे, रिलायन्स आहे, बेनी मेलन इंटरनॅशनल कंपनी, वर्टुझा, B&R, डाटा लॅब्स, एमर्सन, न्यूजन, एमक्युअर, मेकिनले राईस, RPG, नॉरब्रिन्स ही पण मल्टीनॅशनल कंपनी, SHL, नॅस्कॉम फाउंडेशन, CTS टेक, NTT डाटा. वन्स अगेन नॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्या, खूप चांगल्या कंपन्या आहेत. ह्या सगळ्याच कंपन्या तुम्ही मित्रांनो चेक करू शकता यांची प्रोफाईल. ऑल आर नॅशनल आणि इंटरनॅशनल मल्टीनॅशनल कंपनीज. ओके. सो 7 नंबरचं कॉलेज आहे DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. खास करून ॲड्रेस लक्षात ठेवा. आकुर्डीची जी ब्रँच आहे त्यांच्या आकुर्डीचं जे कॉलेज आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला फोटो त्याच्यासाठी दाखवलेला आहे. आकुर्डीवालं DY पाटील कॉलेज खूपच स्टँडर्ड आहे. बाकीचे पण कॉलेजेस स्टँडर्डच आहेत त्यांचे, परंतु कट ऑफचा विषय चालू आहे आपला की कुठून कुठपर्यंतची रेंज आहे, त्याच्यामुळे मी खास याच्यावर फोकस करतोय. 97.63. चलो नेक्स्ट जाएंगे हम. AISSMS कॅम्पस बघू शकताय तुम्ही AISSMSचा. AISSMS काय आहे तर ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज AISSMS याच नावाने याला ओळख जास्त आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हेच लक्षात ठेवा. 8 नंबरची रँक आहे त्याची. कॅन्डी रोड आहे नियर RTO ऑफिस, संगमवाडी एरिया आहे पुण्याचा, संगमवाडी शिवाजीनगर पुणे. संगमवाडी शिवाजीनगर पुणेला या कॉलेजचा ॲड्रेस आहे मित्रांनो. 6278 कॉलेज कोड. 96.97, 97. अगोदरचा कट ऑफ पहा किती होता याचा 97.63. आता कट ऑफ थोडा कमी झाला 96.97. 8व्या कॉलेजवर आलोय तरी पण आपण अजून 97च्याच घरात आहे. 96.97. हे पहा 9ला जर राऊंड ऑफ केलं तर 97च होतंय, म्हणजे अजून पण 97 पर्सेंटाईल पर्यंतच पर्सेंटाईल कमी आलंय, अजून पर्सेंटाईल कमी झालेलं नाही. 1.4 LPA फीस आहे मित्रांनो. 1,40,000 साधारणतः वार्षिक फीस आहे. 4.5 लाख 4. LPA to 14 LPA 14 लाखापर्यंतचं पॅकेज आहे. कुठल्या कंपनीज इथे येतात पहा. HP तुम्हाला माहिती आहे HPचे प्रिंटर वगैरे असतात, स्कॅनर असतात. IBM खूप चांगली कंपनी आहे. हनीवेल, नॅन्को, मॅक्स सॉफ्टवेअर, कॅस्ट्रोल ऑइलबद्दल ऐकलं असेल तुम्ही, ऐकलं की नाही. थायसेन ग्रुप, क्विनॉक्स, फ्लेक्सोट्रॉनिक्स, ICICI बँक, ॲटलास कॉपको. खूप स्टँडर्ड कंपनी आहेत मित्रांनो. ॲटलास कॉपको, टाटा, महिंद्रा, पॉलिकॅब वायर्स वगैरे ऐकलं असेल तुम्ही. याजाकी जपानीज कंपनीज, रिलायन्स, गेरोस्पेस, कॅपजेमिनी, एस्केप बेअरिंग्ज आहे, झेन्सार आहे, सिमेन्स आहे, L&T टेक्नॉलॉजी और इन्फोटेक आहे. इथं इन्फोटेक ह्या कंपन्या या प्लेसमेंट देतात. या कॉलेजमधून विद्यार्थ्यांना पिकअप करतात. खूप चांगलं कॉलेज आहे. 8 नंबरचं हे कॉलेज आहे. पण साधारणतः कट ऑफ तुम्हाला एवढा असावा लागेल CETला. 96च्या पुढंच कट ऑफ लागेल तुम्हाला. 9 नंबरच्या कॉलेजकडे येतो आपण पहा. कॉलेज नंबर 9 JSPMचे खूप सारे कॉलेज आहेत मित्रांनो. JSPMचे खूप सारे कॉलेज आहेत. त्याच्यातलं हे महत्वाचं आहे. कोणतं? RSCOE राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. परत एकदा लक्षात ठेवा, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. कुठलं? तातवडेचं. JSPM म्हणलं की JSPM वर जाऊ नका लगेचच. कॉलेज कोड नीट बघा. कॉलेज कोड 6141 आहे आणि तातवडेचंच JSPM लक्षात ठेवायचं, कारण हेच टॉप 10 मध्ये येते, बाकीचे टॉप 10 मध्ये येत नाहीत. त्यांची पण रँक आहे, परंतु ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. टॉप 10 मध्ये RSCOE हे कॉलेज येतं JSPM ग्रुपचं. राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, वन ऑफ द स्टँडर्ड कॉलेजेस. अँड कट ऑफ इज 96.76. पाहू शकताय तुम्ही. अगोदर कट ऑफ किती होता? 96.97. आता थोडासा कमी झाला 76. 97 काय 76 काय, 97 वरून 76 म्हणजे 0.20चा डिफरन्स आहे. इथं सुद्धा 96चा आकडा अजूनही कायम आहे. 9 नंबरच्या कॉलेज पाशी आलोय मित्रांनो आपण. सो
फीस किती आहे 1.33 LPA आहे. पॅकेज 6 LPA टू 15 LPA, 6 लाखापासून 15 लाखापर्यंतचं पॅकेज आहे. कंपन्या कुठल्या येतात, कॅपजेमिनी आहे, TCS आहे, ॲसेंचर आहे, झोरिएंट आहे, पर्सिस्टंट आहे, इन्फोसिस, डॅसॉल्ट सिस्टीम्स आहे, एअरटेल तुम्हाला माहिती आहे एअरटेल, हेक्झाव्ह्यू टेक्नॉलॉजीज आहे, फिलिप्स PTC सॉफ्टवेअर, ओमरॉन ऑटोमेशन, ॲथर एनर्जी, IBM, डेलॉइट, फ्युजीटेक आहे मित्रांनो, टाटा इलेक्सी आहे, विस्टिऑन आहे, ERD सॉफ्टवेअर आहे, त्यानंतर यश टेक्नॉलॉजीज आहे, नॉरब्रिम्स आहेत. हे सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवलं. याच्यापेक्षा आणखी पण जास्त वेगवेगळ्या कंपन्या येत असतात, पण ह्यांच्या जे लोकल व्हिजिटर्स जनरली ह्या कॉलेजला ज्या प्लेसमेंट देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगितली. आणि ह्या सगळ्याच खूप स्टँडर्ड ब्रँडेड नॅशनल इंटरनॅशनल कंपनीज आहेत. ओके, चलो नेक्स्ट जाते हम. 10 नंबरचं कॉलेज आजच्या व्हिडिओमधलं टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस पुण्यामधले मी सांगितले ते मित्रांनो, आणि हे रँक वाईजच आहेत. फक्त क्युमिन्सचा रँक तुम्ही 3rd किंवा 4th करू शकता, आणि ते वुमेन्स कॉलेज आहे म्हणून. बाकी क्युमिन्सचा कट ऑफ मुलींचंच असल्यामुळे जास्त लागतो, तो मी दाखवला आहे तुम्हाला ऑलरेडी. 10 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो MIT WPU. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, MIT खूप फेमस आहे. WPU म्हणजेच वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी नावाने चालवतं ते आळंदीला हे कॉलेज लोकेशन आहे, ॲड्रेस आहे त्याचा 6146 कॅम्पस. थोडंसं तुम्हाला पिक्चराईज करून दाखवलं मी की कॅम्पस एरिया कसा असणार आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही कॅम्पस टूरमध्ये बघू शकता एखाद्या व्हिडिओमध्ये. खूपच चांगलं कॉलेज आहे. परत एकदा हे 6146 त्याचा कॉलेज कोड आहे. कट ऑफ पहा 96.18. आलंय का 96च्या आत? नाही. पहिले 10 कॉलेजेस तुम्हाला मी दाखवलं. मी अगोदरच काय म्हणलंय, आपला व्हिडिओ कुठला आहे 96+ कोणाला येणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना की 96च्या पुढे पर्सेंटाईल नाहीत आणि ज्यांना पुण्यातच इंजिनिअरिंग करायचं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. फीस जास्त आहे मित्रांनो याची 2.36. बाकीच्या कॉलेजची लाख आहे, 1.5 लाख आहे, 1,20,000, 1,40,000, 1,60,000, पण याची फीस खूप जास्त आहे. ह्याच्यापेक्षा पण थोडीफार अजून जास्त असू शकते. पॅकेज 7 to 51.36. तर तुम्हाला मी पहिलंच म्हणलंय ह्या फीसकडे बघू नका, हे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे. कारण तुम्ही इथे येत आहे मित्रांनो, ह्या कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग करताय म्हणजे खूप काही कमवणार आहेत. भविष्यात तुमचा ब्रँड खूप मोठा आहे, ह्या लोकांशी तुमची गाठ पडणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याला तुम्ही हायलाईट करून ठेवा, हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. कारण ही फीस जाणार आहे तुमची, ठीक आहे इन्व्हेस्टमेंट आहे, थोडा त्रास होणार आहे पॅरेंट्सला, फीस जास्त आहे म्हणून घरी नका बसू. काहीतरी मोठं करण्यासाठी तुम्हाला इथं जावंच लागेल, त्याची कॉस्ट तर पे करायला लागेल मित्रांनो. पहा पॅकेज 51.36 पर्यंत पॅकेज आहे ह्याचं. कुठल्या कंपन्या येतात, अडानी ग्रुप आहे, SCG वर्ल्ड वाईड आहे, आदित्य बिर्ला कॅपिटल आहे, ॲसेंचर आहे, ॲक्झोनोबेल आहे, सिटी बँक आहे, कॅपजेमिनी आहे, कोका कोला आहे, फोर्स मोटर्स, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. तुम्हाला माहिती आहे ॲमेझॉन फ्लिपकार्टवरूनच आपण सगळं मागवतो ना, स्वतःचं एकही दुकान नाही, अशी सगळी जगातली मोठी कंपनी. आणि हे सगळ्यात स्ट्रॉंग नेटवर्क आहे ह्या लोकांचं. आणि हे लोक लाखोचं पॅकेज देऊन तुम्हाला पुढं मी दाखवलं पण होतं की 50 लाख 60 लाखाचे पॅकेजेस या कॉलेजेसच्या इंजिनियर्सला ते ऑफर करतायत. मग 50 लाख 60 लाखापर्यंत पॅकेज देत आहेत म्हणजे यांचं नेटवर्क, यांचे सॉफ्टवेअर्स, यांचं काम दर्जेदारच असणार आहे ह्या कंपन्यांचं. ओके, सो टाटा कम्युनिकेशन्स, ओरॅकल, पेटीएम मनी, पेटीएम करो, ONGC, एमडॉक्स, HSBC, JCB, KPMG, LG इलेक्ट्रॉनिक्स. LGचा कुठला प्रॉडक्ट नाही मित्रांनो, बघा सगळं काही LGचं येत आहे सध्या मार्केटमध्ये. ग्लेनमार्क आहे. सो दीज आर दी टॉप कंपनीज. ह्या सगळ्या टॉपच्या कंपनीज आहेत ज्या की प्लेसमेंट देतात, कारण इथं हुशार विद्यार्थी आहेत मित्रांनो. सो 10 कॉलेजेस तुम्हाला प्रत्येकदा मी हायलाईट करून दाखवतो. फर्स्ट आहे COAP. लक्षात ठेवा COAP कॉलेज कट ऑफ आहे 99.95. PICT 2 नंबरला येईल 99.75. या वर्षीचा कट ऑफ सांगितला. क्युमिन्स 3 नंबर आहे. VIT 4 नंबर आहे 99%. PCCOE 5 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो. PVG 97.75 6 नंबरचं कॉलेज आहे. डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. AISSMS ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज. JSPM RSCOE राजेश शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तातवडेचं कॉलेज लक्षात ठेवा, तातवडे लक्षात ठेवायचं. MIT WPU 10 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो. आणि हे टॉप 10 कॉलेजेस आहेत आणि हेच नामांकित असल्याचं कारण तुम्हाला कळेल. हे पहा COAP
फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट, खूप सारे विद्यार्थी, TCS स्टँडर्ड कंपनी आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अगदी नामांकित आपली इंडियाची स्वतःची ओरिजिन असलेली कंपनी, इंडियन कंपनी आहे मित्रांनो, पण मल्टीनॅशनलमध्ये येते. फॉरेन स्टुडंटसुद्धा तिथं जॉबसाठी येत आहेत. जसं आपल्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला US ला जायचं आहे, UK ला जायचं आहे किंवा जापानला जायचं आहे, साऊथ कोरियाला जायचं आहे, तसं बाहेरून येणारे विद्यार्थी TCSमध्ये काम करण्यासाठी मरमर करतात. खूप स्टँडर्ड कंपनी आहे, COEPची प्लेसमेंट आहे ती. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ॲमेझॉनच्या प्लेसमेंट सगळ्या दाखवल्यात मी, आणि गुगलला सुद्धा प्लेसमेंट आहे. पॅकेजेस ॲडॉब, हे पहा, हे जयची तर कमालच आहे यावर्षीचं जयचं. आणि हा वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा आहे. वालचंद हे सांगलीचं कॉलेज आहे मित्रांनो, मी त्याच्याबद्दल बोलणार आहे आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. वालचंद सांगली येणार आहे, SGGS नांदेड येणार आहे, औरंगाबाद इंजिनिअरिंग, छत्रपती संभाजीनगर इंजिनिअरिंग कॉलेज, तेच औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर इंजिनिअरिंग कॉलेज आहे, कराडचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्यानंतर खूप सारे असे कॉलेजेस आहेत की जे पुण्याच्या तोडीस तोड चालतात. त्यामुळे ज्यांचं ड्रीम पुण्यात आहे त्याच्याबद्दल मी बोलत होतो. पण पॅकेजेस बघा यांचे सुद्धा किती आहेत, 54 lakhs आहे. त्यानंतर आहे 52 lakhs पर ॲनम. डेल कंपनी, हे पहा 51 lakhs पर ॲनम मायक्रोसॉफ्टनं दिलेलं पॅकेज आहे. ॲमेझॉननं दिलेलं पॅकेज 38 lakhs पर ॲनम आहे. सो इथं मला वाटतं की खूप चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळालेली असेल. आपल्या चॅनलला लाईक जर केलं तर तुम्हाला येणारे व्हिडिओज अवश्य मिळतील. नाहीतर गर्दीत मी कुठं हरवून जाईल सांगता येत नाही मित्रांनो. परत एकदा मी तुम्हाला भेटेन का नाही भेटेल सांगता येत नाही, कारण एवढे व्हिडिओज अपलोड होत असतात दररोज यूट्यूबवरती, लॅक्स ऑफ व्हिडिओज आर देअर. त्यामुळं तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं चॅनलला तर परत आपली भेट होण्याची शक्यता कमी आहे, कारण मी गर्दीत कुठं हरवून जाईल सांगता येत नाही. त्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा. थँक्यू म्हणायचं राहिले माझं. सो सगळ्यांना तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर थँक्यू. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलचं नाव आहे केमिस्ट्री बाय स्वामी सर. या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. केलं असेलच तर ठीकच आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ पाठवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये अवश्य सांगा. भेटूया आपण याच इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या रिव्ह्यूज व्हिडिओज आणि प्लेसमेंट कट ऑफ फीस प्लेसमेंटच्या पार्ट 2मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 90 ते 95 असं पर्सेंटाईल येणार आहे त्याच्यावरती माझा पार्ट 2 लवकरच येतो आहे. येत्या 2 दिवसामध्ये मी तो पार्ट तुमच्या भेटीसाठी घेऊन येतो आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.